आम्ही कोण आहे महाराज? हे सब पैसे के बाई है राजा. एक मुलगा सध्या आईतून वायलाय. एक माझ्या समोर कीर्तनाला बसलेल्या 50% महिलांना आता नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आज आत्ता 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 जागे आहे ना तुम्ही? हा, सुना जरा नीट ऐका. सुना सुना जरा नीट सुना. सुनांनी सध्या एक ठेका पत्कारलाय. सगळं चालतं, फक्त सासू सासरे नको. हा, सासऱ्याच्या घरात राहायला लाज वाटत नाही, त्याची जमीन वाटून घ्यायला लाज वाटत नाही, त्याची सेवाच कराय काय रोग झाला बा. पण त्या सुनानं सासऱ्याला गुंठावर जमीन सोडली बसलेल्या पैकी. तिला म्हणा बोटवर कर, मी सत्कार करतो. तो सोडली रे. नाही द्या मला शिव्या. बया कोण आणणार काय तुम्ही आला? मग तर उद्याच मिळली तू. हा, मग तर एखादच सुद्धा पाहत नाही उद्याची. वाटलं तर प्रयोग करून पहा. तुम्हाला एक खरं सांगू महाराज, कुठंतरी अंतरात जगायला शिका. आणि तरुण मंडळी कीर्तनाला ध्यानात ठेवा. एका तरुण व्यक्तीचं पुण्यस्मरण आहे. सगळ्या तरुणांनी आज एक शपथ घेऊन टाका. गारी का कुल्फी का पाव का बटारी का रद्दी का शेळ्यापाळा कापड दुकानात गळ्या घाला, दुसऱ्याच्या घरचे भांडे घासा, पण स्वाभिमानानं जगायला शिका. गारी का ना म्हशी भादरा ना 90 रुपये म्हशी. काय आहे तुमच्याकडे? 90 आहे ना? 100 आहे. 2 भेटल्या बस 180. काम करा तरुण पोरं, काम करा. गारी का कुल्फी का पा. नोकऱ्या डोक्यातून काढून टाका. नोकऱ्या राहिल्यात नाही, अर्जच करू नका. कारण वर नेऊन बसवलेले नोकऱ्या तुम्हाला देण्यासाठी बसलेले नाहीत. ते हुशार आहेत. हो, त्याच्यामुळं पोरांचे लग्न जमाना यंदा राहिलेच. आता जगा बंग बंग बंग. हायच हायवेला जीप, डांबरीला तुमचा कार्यक्रम होणार. आता हसाल, आता आमच्या टिंगल्या टवळ्या कराल, पण 5 वर्षात आमच्याच बाजूने आले हे ध्यानात ठेवा. आणि 5 वर्ष नवरदेव नाही होणार तुम्ही, ते तर मिटलं जाता. नवरदेव नाही, पाहुण्याची येईन. जिरली पोराच्या बापाची जिरली. ती उलट पोरीच्या बापाला म्हणतो. हे पोरीचा बाप म्हणतो इंटरेस्ट नाही आपल्याला, इंटरेस्ट. तो म्हणतो मी DED केलाय. पोरांनो हिशोब आहे का बरं का? 5 लाख DED आहेत सध्या शिल्लक. किती? 5 लाख. आणि 6.5 लाख BA BEd आणि MA BEd आहेत. आणि 10वी 12वी ट्रकाच्या ट्रक आहेत. नोकऱ्या नाही. मग आता तू शेवटी यावर्षी DED बंद झालं आणि DTED चालू झालं. नोकऱ्या नाहीत महाराज. तुम्ही जवळजवळ संपलेच. आता नोकरी लागायला मार्ग कुठं राहिलाय? जागा भरायच्या 10, ओपनच्या 2. किती राहिल्या? 8. संचालक मंडळाच्या 4. किती? 4. राखीव 2. 1 साडूचं आणि 1 मिवणीचं. आमच्यासाठी काय नाही, आमचं फक्त सीझनला बाहेर काढायचं. गणपती बुडवायला, नवरदेव मिरवायला, प्रचाराला काढायचं बाहेर. क्रांती झाली पाहिजे, क्रांती. चैन उघडीच चाल. सीझन, अरे चैन वरवड. सीझन काढून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. वेळ नाही. म्हणून आपल्या पोरांना सांगून ठेवतो, आपल्या पोरांना सांगतो तो, पोराओ अजून संधी गेली नाही, सावध व्हा. आणि मधल्या नोकऱ्याच करू नका. डायरेक्ट MPSC द्या, UPSC द्या, टॉपची नोकरी करा. हे मधलं गबाळ डोक्यातच आणू नका महाराज. डायरेक्ट 10 वर्ष लेट पण टॉप. मी म्हणतो 40ला नोकरी लागायचं ना, 45ला लागा, तरी पुढं 15 वर्ष सर्व्हिस. पण MPSC द्या, UPSC द्या, एकदम टॉपची नोकरी करा. हे 5 लाख भरा, 1.5 लाख पगार घ्या ना, 2.5 लाख व्याजानं काढा. ही नोकरीच करत नाही महाराज. सया शाळेत करायच्या आणि गाड्याने यांच्या हिंडायचं आणि यांचे 2-3 महिने प्रचार करायचे. हे हलकट कामच करायचं नाही महाराज. टॉप. चला डायरेक्ट तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, टॉप. हे मध्ये हातभात काल तुम्ही. काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईन. लई झाटी आहेत महाराज.
हो, यंदा उलटा पोराचा बाप पुरीच्या बापाला म्हणतो, पुरीचा बाप म्हणतो तो तिकडे देवाला सोडवो, आम्हाला नको. अजून 5 वर्षानं पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करणार. हो, पुरीच्या बापानं फक्त पंक्ती तिंडायचा, भरपूर जेवा, लई दिसानं नालायक सापडलाय हा. मग पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं भाऊन वाढणार रे. पुरीनो, तुमच्यावर लई चांगले दिवस येणार आहे, तुम्ही फक्त पळून जाऊ नका बुवा, कारण तुम्ही सध्या लई दणका उठवलाय सध्या. अहो, आपलीच बायको आपल्याला सापडा नाही. एकानं बायको फिरायला नेली, एकानं बायको फिरायला नेली, पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली. पेट्रोल टाकून आलं, 2 वेळा बायको जवळून गेलो. म्हणजे इथून पुढं बायको फिरायला यायची म्हणजे पहिली तिची साडी ध्यानात ठेवायची, नाही तर आपल्या देखत बायको दुसऱ्याच्या गाडीवर आणि ज्यांच्या बायका नाही त्यांनी नका टेन्शन घेऊन. आता त्यांनी एकानं परवा डीजे पुढं अशी शिट्टी वाजवली महाराज, चिकनी चमेली लागली तर माग चड्डी उपासली, इतकी जोरात शिट्टी वाजवली. मग हवा किती गेली असं तुम्ही विचार करा. रेल्वेचं फाटक पडलं तर लोक खालून गाडी घालतात, कळ काढीत नाहीत. हो, कोणाला वेळ नाही ह्या जगात. अभी और इसी वक्त क्विक ॲक्शन इमिजिएटली, ताबडतोब. हे लॅपटॉप यू गेन हे नाही हो नाही, आपण म्हणतो गपचिप राय, हे नाही काय नाही. हां, लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. या जगात पैसा म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे पैसा, हे कलियुग आहे. इथं कोणाच्या नादी लागायचं नाही. मुलींना सांगतो, आयुष्यामध्ये तुम्ही शाळा नाही शिकल्या चालेल, तुम्ही नोकरी नाही केली तरी चालेल, पण एक वाक्य पूर्वीनं पाया पडून सांगतो. दसमी आज सणासुदीचे दिवस आहे, एका तरुणाचं तृतीय पुण्यस्मरण आहे. तुमच्या पायाला हात लावून सांगतो पूर्वीनं, आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका आणि ईश्वरासारख्या बापाची मान गल्लीत खाली होईल असं कधी वागू नका. ह्याच्यापेक्षा तुम्ही काहीच करू नका. मला तुमच्या बापाला खाली पायला लावू नका, त्या बाबतीत जरा लाजा धरा. एक वाक्य सांगू पूर्ण, बाप आंधळाय, बाप पांगळाय, पण आमचा बाप इज्जतवान आहे, ध्यानात ठेवा. आमच्या बापाच्या दाढीला पैसे नाहीत, पण आमचा बाप गल्लीनं चालला तर दुकानातला शेट उठून त्याला रामराम घालतोय, ही आमच्या बापाची श्रीमंती आहे. आणि आमच्या घरात, शेतकऱ्याच्या घरात इज्जत आहे फक्त, बाकीच्यांनी इज्जती संपून टाकल्या. पैसेवाल्याची इज्जतीची गाठच राहिली नाही. नाही नाही, पैसेवाल्यांनी इज्जती जवळजवळ कोणाला इकल्या काय नो, पण ठुल्या नाही. अजून आमची आई देवळा पुढून चालली तर पदर सावरते. आमची आई अजून भाकरी करायला लागली तर पिठाचा थोडा गोळा अग्नीत टाकते. आमची आई भाकरीला बसली तर अजून कुत्र्याची भाकर करते. आणि आमच्या आईच्या दारातून भिकारी गेला तर तो बिन भाकरीचा जात नाही. हे आमच्या शेतकऱ्याची श्रीमंती आहे महाराज. हो, दुपारी 2 वाजता आमच्या शेतकऱ्याच्या दारात पाहुणा आला तर तो अर्धीत भाकर खाऊनच जाऊ शकतो. ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. पुरींनी जरा बावळाट आणि 18 ते 22 एडपट ध्यानात ठेवा. मराल अंडरलाईन, डबल अंडरलाईन, मराल आणि आणि घमेंड असली ना तुमच्यात, घमेंड 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 10वीच्या पुढची याडपाट नीट आहे का? हां, तुम्हाला जर लई किडा असेल ना लग्नाच्या अगोदर दारू प्यायचा किडा, तर तुम्हाला आपलं ओपन चॅलेंज आहे. बेवडे ओपन, तू फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोडून 1 गुंठा जमीन घेऊन दाखव, तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करणार. पैसे काय, दारू काय पितो नालाय का तू? 15 दिवस झाले पोरांच्या शाळा उघडून, 8 दिवस झाले. वहीसाठी पोराला ते लाज नाही वाटत, पेनासाठी पोराला ते लाज नाही वाटत. ती बिचारी माऊली दिवसभर रोजान जाती नालाय कोण, दिवसभर कामं करून संध्याकाळी घरी येतील. तुम्ही संध्याकाळी सुईचे सुद्धा घरी येते नाही, लाज नाही वाटत. म्हणून बायकोनं लग्नाच्या अगोदर पुरीनं कराटे शिकलं पाहिजे. मला 5-6 डाव शिकलं पाहिजे. फायटिंग बिटिंग हे बेवडे बिवडे काय करतं रे? नुसतं असं पाहिलं ना त्याच्या का असं पाहिलं तो हे काय करत, कोण सांभाळतो कोणाला? बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे, कोणाला वेळ आहे का? हे पोरांच्या आता शाळा संपल्या, आपल्या सुट्ट्या संपल्या आणि शाळा सुरू झाल्या. यांच्या मामाचा अजून फोन तरी आला का?
का पाठी ती का कायऱ्या खाला नाही येणारच नाही. त्यांचा मामा रेंज मध्येच नाही. त्याच्या मामा माग व्यापला ये त्याची मेवणी बाळातपणाला आली. धाकटी मेवणी पेपरला गेली अजून नाही आली. मग का निकाल घेऊन येते का काय करते काची महाराज. आई गेली बाप गेलं जग संपलं संपलं. तुला मिळेल बंगला गाडी शेती वाणी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही जाण राहू दे थोडी. आई बाप मिळणार नाही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला नवशील भीक मागायर रेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया. मिळणार नाही तुला आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला. विसरू नको रे आई बापाला. काया काया जिजवून तुझ्या सिरावर धरली माझी काया. मिळणार नाही तुला आई बापाची माया. मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला मिळतील बायका पोरे धनवंत्र मित्र परिवार. मिळतील बायका पोरे धनवंत्र मित्र परिवार. स्वर्गाने गुरबटलेला हा मायेचा बाजार. मायेचा बाजार. जीवनामधली अमोल संधी नको घालवू वाया वेगळा. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला. विसरू नको रे आई बापाला. काया जिजवून तुझ्या शिरावर धरली तुझी काया. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. जगाच्या नादी लागायचं नाही. आपलं उत्तर चाललं होतं. जागे आहे ना. तुम्हाला झोप नाही येणार 2-4 दिवस. आता तुमच्या सपनात यायला बसलो मी. ध्यानात ठेवा या जागेवर. आई गेली बाप गेला सगळं गेलं. आता थोडा किचकट मुद्दा आहे तेवढा ऐकायचा. आपण पहिला प्रश्न असा मांडलाय. पहिलं होतं शिव त्याला मिळाली माया. मायेमुळे तो झाला जीव. हे ध्यानात ठेवा. आणि जीव आहे अज्ञानी म्हणून आपल्याला आहे दुःख. हा हे ज्ञान नाही अज्ञान आहे. उगाच कसं तरी राहायचं नाही नाही नाही. सगळं आपलं सध्या हे कलियुग आहे. कलियुगात असंच होण्या काही नाही. कलियुगात काही नाही. हवामान खातं अंदाज देते का पाऊस देते. अंदाज मराठवाड्यात पडेल विदर्भात कोसळेल पश्चिम महाराष्ट्रात दाट शक्यता आहे. एकंदरीत हवामान कोरडे राहील आणि वातावरण ढगाळ राहील. मग पाऊस कुठं धाब्यावर पडंग लबाड्या पुढाऱ्याच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहेत. आता नाही कमा भविष्यात. आणि ही सगळी कामं तुम्हा आम्हाला एकत्र बसून करायची आहेत. आपण एकत्र येत नाही आणि काम होत नाही. आणि ही सगळी कामं विकासाच्या दृष्टीनं करायची आहेत. त्यासाठी तळागाळातला वर आला पाहिजे. तळातला वर येत नाही. तो वर आल्यावर तू त्याच्या बोकांडी बसल्याशिवाय राहत नाही. तेव्हा तो तळातच राहू दे. का चालय महाराज काय फक्त झाकली. सत्याचं जग राहिलं नाही. हलकटांना मार्केट आलंय. पैसा मूर्खांच्या घरात मुक्कामाला गेला आहे. सज्जनाला बिडी वाढाय नाही. धुतलं यांनी काच काय राहिलंय ना. पोरं फक्त वापरून घ्यायची. 18 ते 22 फक्त सीझनला बाहेर काढायची. 15ची चपटी दिली आणि एवढं मटण दिलं का प्लॅस्टिकच्या पिशवीन. कोण आपल्या नादी लागतो. तूच लागवू कोणाला वेळ नाही. 2 दारुडे रस्त्यानं वलगडत निघले प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. बेवडा मुख्यमंत्री होणार म्हणला मी.
दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. नका